ठाण्यातनं एक धक्कादायक बातमी आहे। ठाण्यात बाळासाहेब आपला दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी किंवा जर औषध घेण्यासाठी तुम्ही गेलात तर तुम्हाला धक्का बसू शकतो। कारण दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला औषधं मिळणारच नाहीये, त्याऐवजी मिळतील वेगवेगळ्या रंगाच्या आणि प्रकारच्या साड्या। काय हे सगळा प्रकार बघूया। ठाण्यातल्या आपला दवाखान्यामध्ये आपलं स्वागत आहे। सांगा, दवाखान्यात तुम्हाला कुठकुठल्या प्रकारच्या साड्या बघायच्या आहेत? या दवाखान्यात सगळ्या प्रकारच्या विविध रंगांच्या साड्या मिळतील। अख्ख्या भारतामध्ये साड्या विकणारा हा एकमेव दवाखाना आहे। आता हे सगळं पाहून आणि ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका। आम्ही सांगतोय ते खरं आहे आणि पुराव्यासह आम्ही हे तुमच्या समोर आणलंय। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना गरीब रुग्णांच्या उपचारासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम सुरू केला होता। या योजनेअंतर्गत प्रत्येक दवाखान्यासाठी 30 प्रकारच्या चाचण्या, 105 प्रकारची औषधं आणि 66 प्रकारची वैद्यकीय उपकरणं सोबतच 44 प्रकारच्या फर्निचरला मान्यता देण्यात आली होती। या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 210 कोटींचा निधी देखील दिला होता। तो निधी मिळालेला शिंदेंच्याच ठाण्यातला हा आपला दवाखाना आहे। आपला दवाखाना बंद होऊन तिथे आता चक्क साड्यांचं दुकान थाटण्यात आलंय। ते आपले दवाखाना अख्ख्या जिल्ह्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये 317 या ठिकाणी जे आहे ते चालू करण्यात आले। याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी जी तक्रार जी आहे ती देखील समोर आलेली आहे की जे आपले दवाखाने ते मोठ्या प्रमाणात बंद झालेले आहे आणि डॉक्टर असो किंवा नर्स असो यांचे पैसे देखील थकबाकी मोठ्या प्रमाणात आले। सध्या मी ठाण्यातील घोडबंदर रोड या ठिकाणी असणारा जो एक विभाग आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आपले दवाखाना तो बंद पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या आपले दवाखान्याचा त्यावेळी जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गाजावाजा केला, परंतु आता सध्या तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो आपले दवाखाना सुरू केला होता तो सध्या तरी बंद आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुकानदार जे मालक आहेत त्यांनी या ठिकाणी दुसरी जो गाळा आहे तो दिलेला आहे। मोठा गाजावाजा करत या ठाण्यातल्या मानपाड्यात दवाखान्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। खासदार नरेश मस्के आणि तत्कालीन आयुक्त बिपिन शर्मा यांनी या दवाखान्याचं उद्घाटन केलं। त्याचे बॅनर सुद्धा दवाखान्याच्या बाजूला धूळ खात पडले। आता स्वाभाविक प्रश्न हा आहे की आपल्या दवाखान्यामध्ये हे साड्यांचं दुकान कसं काय सुरू झालं? तर त्याचं उत्तर म्हणजे आपला दवाखाना चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं भाडं थकवलं आणि अखेर गाळा मालकानं दवाखाना बंद करायला लावला आणि तो गाळा साडी विक्रेत्याला दिला। आपल्या दवाखान्याच्या कंत्राटदाराबरोबर 2 वर्षांचा भाडे करार झाला होता। पहिल्या वर्षाचं भाडं नियमित मिळालं, मात्र दुसऱ्या वर्षापासून भाडं रखडलं। भाडं होतं त्यांचं काहीतरी 20,500 आणि त्यांनी 2 वर्षाचं अग्रीमेंट केलेलं। 1 वर्षात बंद पडला आणि 4 महिन्याचं बाकी आहे भाडं त्यांचं। तर त्यांनी 4 महिन्याचं काही दिलेलं नाहीये। सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत त्यांनी भाडं दिलेलं नाहीये। ठाण्यात 44 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला, त्याचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। कॉन्ट्रॅक्टरनं कुणाचाही पगार दिला नाही। महापालिकेनं या कंत्राटदाराला 56 लाखांचा दंड आकारलाय, मात्र तो दंडही या कंत्राटदारानं भरला नाहीये आणि आता यावरनं ठाण्यात राजकारण सुरू झालंय। आपला दवाखान्याचा सगळा बोजवारा उडालेला आहे। आरोग्य सेवेचा यामुळे बोजवारा उडाला आणि आमच्या गोरगरीब जनतेकरता जी सेवा नियोजनबद्ध द्यायला पाहिजे होती त्याचा बोजवारा उडाला। याचा आम्हाला जास्त खेद पण होतो आणि संताप पण होतो। कुठल्या तरी ठेकेदाराला यांनी आपला दवाखान्याचं काम दिलं, मेडगो का काहीतरी कंपनी आहे, कुठली बेंगलोरची आहे, पगारही दिलेले नाहीत। माझ्या जनसंवाद दरबारामध्ये सगळ्या ANM GNM परिचारिका, डॉक्टर, तिथे काम करणारे लोक यांना 6 महिने पगार दिलेले नाही। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या आपला दवाखाना या महत्वाकांक्षी उपक्रमाचा ठाण्यातच फज्जा उडाला। या दवाखान्याचा गरिबांना काही उपयोगही होत नाही। महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्थातच करदात्यांचा पैसा वापरला गेला। करदात्यांनी दिलेल्या या पैशाचा अक्षरशः चुराडा झालाय आणि आपला दवाखान्यामध्ये साड्या पाहण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे। रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।